मी रघुजी भोसले. मी नागपूरचा पुत्र आहे. माझे वडील मुघलांनी मारले. मी काशीबाई आणि आजी बायजाबाई यांच्यासोबत वाईजवळील याच पांडववाडीत वाढलो. प्रौढत्वावर मी माझ्या काका रानोजींच्या हाताखाली अमरावतीत शिलेदार म्हणून सेवा केली आणि अनेक लष्करी कारवायामध्ये भाग घेतला. सेनासाहेब सुभा कान्होजींनी मला मार्गदर्शन केलं, जो त्यांचे चुलत भाऊ बिंबाजीचा मुलगा होता. माझ्यावर हळूहळू कर्तव्य सोपवण्याची त्यांची इच्छा होती. माझ्या काकांना दत्तक घ्यायचं होतं, पण रायजी भोसले यांच्या जन्मानंतर सर्व काही बदललं. आमचे नाते तुटले. त्यानंतर मी काकांचा निरोप घेतला आणि देवगडच्या गोंड राज्यासाठी 100 घोडदळ घेऊन चंद सुलतान यांच्या सेवेत दाखल झालो. तिथे मी अनेक वर्ष लढलो आणि स्थानिक राजकारणात रमलो. मी साताऱ्याला परतलो आणि छत्रपती शाहू महाराजांची थेट सेवा केली. एका शिकारीच्या वेळी वाघाने त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला, तेव्हा मी धाडसाने त्याचा वध केला आणि माझी प्रतिष्ठा वाढली. छत्रपती शाहू महाराजांनी मला बहाल केलेल्या सन्मानाची ही कहाणी. त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या बहिणीचा, साळूबाईंचा माझ्याशी विवाह घडवून आणला. होय, 3 वर्षाच्या संघर्षानंतर छत्रपती शाहू महाराजांनी मला सेनासाहेब सुभा म्हणून नियुक्त केले. कान्होजी निजामाशी बोलणी करण्यात अपयशी ठरले आणि शाहू महाराजांच्या परवानगीशिवाय पळून गेले. त्यानंतर मला ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांनी मला बेरार आणि गोंडवानाची सनद आणि चौथाईचे अधिकार दिले, ज्यात छत्तीसगड, बिहारमधील पटना. मी माझा पहिला सैनसाहेब सुभा म्हणून मोहीम सुरू केली. कान्होजींना शिक्षा करण्यासाठी आणि पूर्वेकडील प्रांतामध्ये केंद्रीय सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मी 30,000 सैन्याची फौज तैनात केली.